श्री स्वामी समर्थांचे प्रवचन म्हणजे केवळ भक्तांमध्ये आध्यात्मिक जागरूकता निर्माण करणारे नाही, तर ते एक असा जीवन दर्शन आहे जो व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व अंगांना स्पर्श करून त्याला पूर्णत्वाकडे नेतो। त्यांच्या प्रवचनांमध्ये मानवाच्या अंतर्मनाशी संवाद साधून त्याला एका उच्च तत्वज्ञानाकडे नेण्याची ताकद आहे। हे प्रवचन मन, बुद्धी, कर्म आणि आत्मज्ञान यावर आधारित आहे आणि त्यातून मिळणारी शिकवण आपल्या जीवनातील प्रत्येक पावलावर उपयोगी ठरते। श्री स्वामी समर्थांच्या मते मन ही शक्तीची आणि शांतीची सर्वात महत्त्वाची जागा आहे। मन शुद्ध असेल तरच माणसाचे विचार, कर्म आणि त्याचे जीवन शुद्ध राहते, असे ते सांगतात। त्यांनी अनेकदा भक्तांना हे शिकवले की मन शांत आणि स्थिर ठेवल्यास ईश्वराशी संवादी होण्याची क्षमता वाढते। मनातील अस्थिरता, नकारात्मकता आणि आक्रमकता यांना नियंत्रित करण्यासाठी त्यांनी ध्यान, प्रार्थना आणि सत्संगाचा महत्त्वाचा उपदेश केला आहे। स्वामी समर्थांचे प्रवचन माणसाला सांगते की मनाचे शुद्धीकरण हीच आपली पहिली जबाबदारी आहे। मनातील दोष, अहंकार आणि अज्ञान यांचं निर्मूलन केल्याशिवाय माणूस आध्यात्मिक मार्गावर पुढे जाऊ शकत नाही। मनाच्या नियंत्रणानेच जीवनाच्या सर्व समस्या दूर होतात। स्वामी सांगतात की मन जितके शुद्ध आणि सकारात्मक असेल तितके जीवनातील प्रत्येक अनुभव पवित्र आणि आनंदमय होईल। श्री स्वामी समर्थ यांचे प्रवचन मनाची शक्ती आणि शुद्धता या विषयावर विशेष जोर देते, कारण मन हेच माणसाच्या संपूर्ण अस्तित्वाचे केंद्र आहे। मन हे एक अत्यंत शक्तिशाली साधन आहे जे जीवनातील प्रत्येक कृतीला, विचारांना आणि भावनांना आकार देते। स्वामी समर्थांच्या मते मनावर नियंत्रण मिळवले की जीवनावर पूर्ण नियंत्रण मिळते। हे साध्य करण्यासाठी मनाची शुद्धता आणि सकारात्मकता खूप महत्त्वाची आहे। श्री स्वामी समर्थ सांगतात की मन हेच माणसाच्या सर्व कर्मांचा आणि विचारांचा स्रोत आहे। प्रत्येक कृतीच्या मागे असणारी ऊर्जा ही मनाच्याच विचारांवर अवलंबून असते। जर मन शुद्ध, स्थिर आणि संतुलित असेल तर माणसाचे जीवन अधिक सुगम, शांत आणि समृद्ध होईल। मनातील विचार सकारात्मक असतील तर तेच विचार जीवनातील यश आणि समाधानाला आकार देतात। स्वामी समर्थांच्या मते मन हेच ईश्वराच्या संप्रेरणेचा मार्ग आहे, कारण मनशक्तीच माणसाला ईश्वराशी जोडू शकते। मनाला नियंत्रित करण्यासाठी सत्य साधना, ध्यान आणि आत्मचिंतन हे आवश्यक आहे। जो माणूस आपल्या मनावर नियंत्रण ठेवतो तोच खऱ्या अर्थाने जीवनाचा मालक बनतो, असे स्वामी समर्थ सांगतात। ते वारंवार हे सांगतात की मन शांत आणि संतुलित ठेवले की जीवनातील प्रत्येक गोष्ट सुलभ होते आणि माणसाला योग्य निर्णय घेण्याची शक्ती प्राप्त होते। स्वामी समर्थांच्या मते मन शुद्ध असेल तरच माणूस जीवनातील खरा आनंद आणि समाधान प्राप्त करू शकतो। मनाच्या शुद्धतेमुळेच माणसाच्या अंतर्मनात शांती, प्रेम, दया आणि विनम्रता यांचा विकास होतो। मनातील अपवित्र विचार, नकारात्मकता, क्रोध, अहंकार आणि लोभ यांना मनातून दूर करणे हेच मन शुद्ध करण्याचे मुख्य साधन आहे। स्वामी समर्थ सांगतात की मनाच्या शुद्धतेसाठी सात्विक विचार, सदाचरण आणि भक्ती अत्यावश्यक आहे। माणसाने आपल्या विचारांना आणि कृतींना शुद्ध ठेवण्यासाठी आत्मचिंतन करावे। मनाच्या शुद्धतेमुळेच माणसाला ईश्वराचा अनुभव होतो, कारण शुद्ध मन हेच ईश्वर प्राप्तीचे द्वार आहे। शुद्ध मनामध्येच ईश्वर नांदतो, असे स्वामी समर्थ वारंवार सांगतात। स्वामी समर्थांच्या प्रवचनानुसार मनातील विकार हे माणसाच्या आध्यात्मिक आणि मानसिक प्रगतीसाठी सर्वात मोठी अडथळे आहे। क्रोध, लोभ, मत्सर, अहंकार आणि नकारात्मकता हे विकार माणसाच्या मनाला अपवित्र करतात। या विकारांमुळे माणसाचे जीवन अस्थिर होते आणि त्याला शांतीचा अनुभव घेता येत नाही। जोपर्यंत मन विकारांपासून मुक्त होत नाही तोपर्यंत आत्मज्ञान मिळत नाही, असे स्वामी समर्थ सांगतात। विकारांचा नाश करण्यासाठी त्यांनी ध्यान, सत्संग आणि साधनेचा उपदेश केला आहे। ते सांगतात की ईश्वराचे स्मरण आणि त्याच्या सेवेत राहिल्याने मनातील विकार नष्ट होतात आणि मन शुद्ध होते। विकारांचा त्याग करून माणसाने आपल्या मनाला शुद्ध विचारांच्या मार्गावर चालवावे, यामुळेच त्याला जीवनात खरा आनंद मिळतो। स्वामी समर्थांच्या मते
ध्यान हे मनाच्या शुद्धीकरणासाठी सर्वोत्तम साधन आहे. ध्यानाद्वारे मन शांती मिळवते आणि त्यातील नकारात्मक विचार नष्ट होतात. ते सांगतात की जो माणूस ध्यान करतो त्याला आपल्या अंतर्मनात ईश्वराचा अनुभव होतो. ध्यानामुळे मनातील अस्थिरता कमी होते आणि माणूस जीवनातील आव्हानांचा सामना अधिक शांतपणे आणि संयमाने करू शकतो. ध्यानाद्वारे माणूस आपल्या आत्म्याशी संवाद साधू शकतो, जे त्याला ईश्वरप्राप्तीच्या मार्गावर नेते. ध्यानामुळे माणसाचे मन शुद्ध होते आणि आत्मज्ञानाचा प्रकाश प्रकट होतो, असे स्वामी समर्थ म्हणतात. त्यांनी भक्तांना सतध्यान आणि आत्मचिंतन करण्याचे महत्त्व पटवून दिले आहे, कारण यामुळेच मनाची शुद्धता टिकून राहते. स्वामी समर्थांच्या मते सत्संग हे मनाला शुद्ध ठेवण्याचे आणखी एक साधन आहे. सत्संग म्हणजे सत्पुरुषांच्या सहवासात राहणे आणि त्यांच्या विचारांमध्ये सहभागी होणे. सत्संगाने मन शुद्ध होते आणि त्याला योग्य दिशा मिळते, असे स्वामी समर्थ सांगतात. सत्संगामुळे माणसाला नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यास मदत होते आणि तो सकारात्मक विचारांच्या प्रवाहात येतो. स्वामी समर्थांनी भक्तांना सत्संगात सहभागी होण्याचे सांगितले आहे, कारण यामुळे मनात सद्गुणांचा विकास होतो. सत्संगामध्ये राहिल्याने मनाला सत्याची ओळख होते, असे स्वामी समर्थ सांगतात. श्री स्वामी समर्थ यांनी मनाची शक्ती विकसित करण्याबाबत काही महत्त्वाचे तत्वज्ञान व उपदेश दिले आहेत. हे उपदेश त्यांच्या भक्तांना आत्मिक प्रगतीसाठी व जीवनातील आव्हानांवर मात करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. स्वामींच्या विचारांनुसार मनाची शक्ती विकसित करण्याचे काही मुख्य मार्ग खालीलप्रमाणे आहेत. ध्यान, मेडिटेशन. स्वामींनी ध्यानाच्या महत्त्वावर जोर दिला आहे. नियमित ध्यानाने मनाची एकाग्रता आणि शांतता साधता येते. ध्यानामुळे मनाला स्थिरता मिळते आणि व्यक्तीच्या विचारशक्तीला धार येते. साधना. स्वामींच्या उपदेशानुसार साधना म्हणजेच नियमित प्रार्थना, उपासना आणि ध्यान करण्याची प्रक्रिया. या साधनांनी व्यक्तीचे मन शुद्ध होते आणि आत्मिक शक्तीला बळकटी मिळते. सकारात्मकता. स्वामी समर्थ म्हणतात की सकारात्मक विचार करून आपले मन बलवान बनवा. जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो तेव्हा मनातील नकारात्मकता आणि चिंतांचे दूर होते. सकारात्मकता माणसाच्या जीवनात आनंद व शांती आणते. आभार व्यक्त करणे. जीवनातील चांगल्या गोष्टींसाठी आभार मानणे हे मनाची शक्ती वाढवते. यामुळे व्यक्तीचे मन आनंदित राहते. कर्माची भावना. स्वामी समर्थ म्हणतात की निष्काम कर्म म्हणजे फलाची अपेक्षा न करता केलेले कर्म. जेव्हा आपण कार्य करताना फळाची अपेक्षा न करता कर्म करतो तेव्हा मनाची शक्ती वाढते. या कर्मामुळे आत्मा शुद्ध होतो. समर्पण. आपल्या कर्मांना ईश्वरासाठी समर्पित करा. या भावनेने मनात एकात्मता साधता येते आणि मन अधिक शुद्ध होते. विचारांची शुद्धता. स्वामींनी सांगितले की आपले विचार शुद्ध असले पाहिजे. नकारात्मक विचारांना दूर ठेवणे आवश्यक आहे. मनाच्या शक्तीला नियंत्रित करून सकारात्मक विचारांना स्थान द्या. स्वसंवाद. आपल्या मनाशी संवाद साधा. स्वतःला सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची प्रेरणा द्या. ज्ञानाची गहराई. स्वामी समर्थांनी विचारले की ज्ञान मिळवून मनाची शक्ती विकसित करा. शिक्षण आणि ज्ञानाने मनाला धार येते. योग्य ज्ञानामुळे व्यक्ती आत्मविश्वासाने जीवन जगू शकतो. साहित्य वाचन. संतांच्या वचनांचा अभ्यास करा. यामुळे विचारशक्तीला बळकट करण्यास मदत होते. संशय बाळगणे. स्वामी समर्थ म्हणतात की संशय व मनातील भीती हरण करा. संशय आणि भीती माणसाच्या मनाची शक्ती कमी करतात. आत्मविश्वास ठेवा आणि जीवनातील आव्हानांना धैर्याने सामोरे जा. समर्पण आणि भक्ती. स्वामींच्या उपदेशानुसार ईश्वराचे मनाशी जोडणे आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवणे आवश्यक आहे. भक्तीच्या भावनेने मनाची शक्ती वाढते. सुख आणि आनंद. स्वामी समर्थांच्या उपदेशानुसार सुख आणि आनंद अनुभवा. जीवनातील साध्या गोष्टींत आनंद शोधा. यामुळे मनाची शक्ती वाढते आणि जीवनातील सुखदायी अनुभव वाढतात. संबंध सुधारणा. आपल्या नात्यात सुधारणा करून आनंद मिळविणे शक्य आहे. प्रेमळ आणि सहयोगी संबंध मनाला स्थिरता आणि आनंद देतात. स्वतःचे मूल्यांकन. स्वामी म्हणतात
स्वतःच्या विचारांचे आणि कृतींचे मूल्यांकन करा. हे आत्मपरीक्षण व्यक्तीला आपले मन शुद्ध करण्यास मदत करते आणि त्याच्या मनाच्या शक्तीला प्रगल्भ करते. चूक स्वीकारा. चुकांपासून शिकणे आणि त्या स्वीकारणे हे महत्त्वाचे आहे. या प्रक्रियेद्वारे व्यक्तीचे मन अधिक शुद्ध आणि बळकट होते. स्वामी समर्थ यांच्या उपदेशानुसार मनाची शक्ती विकसित करण्यासाठी व्यक्तीने नियमित साधना, सकारात्मकता, ज्ञान आणि ईश्वर भक्तीवर ध्यान केंद्रित करणे आवश्यक आहे. या मार्गांनी व्यक्ती आपली मनाची शक्ती सुधारू शकतो आणि जीवनात यशस्वी होऊ शकतो. श्री स्वामी समर्थ यांच्या शिकवणीत कर्म आणि त्याचे फळ याचा विशेष महत्त्व आहे. ते सांगतात की माणसाचे कर्म हेच त्याच्या आयुष्याचे प्रमुख आधारस्तंभ आहे. प्रत्येक कृती, विचार आणि भावना या कर्माच्या क्षेत्रात मोडतात आणि त्यांचे फलित हे निसर्गनियमांच्या आधारे ठरते. कर्माचं महत्त्व ओळखून योग्य प्रकारे आचरण केल्यानेच माणसाच्या जीवनात संतुलन, समाधान आणि सुख मिळतं. यासाठी स्वामी समर्थ यांनी कर्मसिद्धांताच्या आधारे काही महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत. श्री स्वामी समर्थ म्हणतात, कर्म हे जीवनाचं ध्येय आहे आणि त्याचं फलित माणसाच्या भवितव्यास आकार देतं. माणसाच्या प्रत्येक कृतीच परिणाम असतो. चांगलं कर्म केल्यास त्याचे चांगले फळ मिळतात आणि वाईट कर्म केल्यास नकारात्मक परिणाम भोगावे लागतात. स्वामी समर्थ यांच्या मते माणसाने नेहमी आपली कर्मे विचारपूर्वक आणि ईश्वराच्या ध्यानात ठेवून करावी. त्यांनी सांगितले की आपण जे काही कर्म करतो ते ईश्वराच्या साक्षीत केले पाहिजे, कारण आपली प्रत्येक कृती ईश्वराच्या न्यायाच्या अधीन असते. स्वामी समर्थ सांगतात की योग्य कर्म केल्यानेच माणसाच्या जीवनात शांती आणि समाधान येते. त्यांनी नेहमी सांगितले की माणसाने आपली कर्मे परमार्थासाठी करावी, व्यक्तिगत लाभासाठी नाही. जी कर्मे लोककल्याणासाठी आणि ईश्वर प्राप्तीसाठी केली जातात तीच खरी साधना आहे, असे ते सांगतात. माणसाने निष्काम कर्म, फलाची अपेक्षा न करता केलेली कर्मे करण्यावर भर द्यावा, कारण यामुळे माणसाचे मन शुद्ध राहते आणि त्याला मोक्षप्राप्तीच्या मार्गावर नेते. जीवनात कर्माच्या मार्गावर चालल्याशिवाय आत्मप्राप्ती होऊ शकत नाही, हे स्वामी समर्थांचे महत्त्वाचे मत आहे. ते सांगतात की प्रत्येक माणसाने आपल्या जीवनातील भूमिका विचारपूर्वक आणि ईश्वराच्या आज्ञेत राहून पार पाडली पाहिजे. अशा प्रकारे केलेली कर्मे हेच खरे धर्म आहेत. स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक कर्माचं फलित अटळ आहे. जो माणूस चांगली कर्मे करतो त्याला चांगले फळ मिळतात आणि जो वाईट कर्म करतो त्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. फलिताच्या विचारांवर स्वामी समर्थ सांगतात की आपल्या कर्मानुसारच माणसाला भवितव्य घडतं. कर्माच्या परिणामांपासून कोणीही सुटू शकत नाही, कारण ते निसर्गाच्या नियमांनी बांधलेले आहेत. तुम्ही जे पेराल तेच उगवेल, हे तत्व स्वामी समर्थ वारंवार स्पष्ट करतात. जो माणूस सत्कर्म करतो त्याला सुख आणि समाधान प्राप्त होते आणि जो माणूस अधर्माचे कर्म करतो त्याला दुःख आणि अशांती मिळते. कर्माच्या फळांची प्राप्ती ही निश्चित आहे, परंतु कधी ते मिळतील हे अनिश्चित असते. ते सांगतात की कर्माचे फळ कधी उशिरा मिळते, परंतु ते मिळणार हे नक्की आहे. श्री स्वामी समर्थांनी निष्काम कर्मयोग यावर विशेष भर दिला आहे. निष्काम कर्म म्हणजे जे कर्म फलाच्या अपेक्षेशिवाय केलं जातं. त्यांनी भगवद्गीतेतील श्रीकृष्णाच्या उपदेशाचा आधार घेत सांगितले की कर्म केल्याशिवाय माणसाला जगता येत नाही, परंतु ते कर्म निष्काम असलं पाहिजे. निष्काम कर्म करताना माणसाने ईश्वराचं स्मरण ठेवलं पाहिजे, कारण यामुळे मनात विकार राहत नाहीत आणि आत्म्याचं शुद्धीकरण होतं. ते सांगतात की फळाची अपेक्षा न करता केलेल्या कर्मामुळे मनातील आसक्ती दूर होते. जेव्हा माणूस निष्कामपणे कर्म करतो तेव्हा त्याच्या मनात अहंकार, लोभ, क्रोध आणि इतर विकार उत्पन्न होत नाहीत. त्यामुळे त्याचे जीवन अधिक शांत आणि समृद्ध होते. निष्काम कर्म माणसाला त्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक आहे. श्री स्वामी समर्थ यांच्या मते कर्म हेच ईश्वर भक्तीचं साधन आहे. जो माणूस भक्तिभावाने आणि प्रामाणिकपणे कर्म करतो त्याला ईश्वराचा कृपाशीर्वाद मिळतो. ते सांगतात की कर्म करत असताना ईश्वराचं स्मरण केल्याने माणसाचं जीवन पवित्र होतं.
त्यांनी माणसांना आपल्या जीवनातील प्रत्येक कृती ईश्वरासाठी समर्पित करण्याचं मार्गदर्शन केलं आहे. स्वामी समर्थांच्या मते भक्तिभावाने केलेली कर्मे हीच खऱ्या अर्थाने साधना आहे. कर्माच्या माध्यमातून ईश्वराची सेवा करण्याची शिकवण त्यांनी दिली आहे. जो माणूस आपल्या कर्मांमध्ये भक्तिभाव ठेवतो त्याला ईश्वराची कृपा प्राप्त होते आणि त्याचे जीवन धन्य होतं. स्वामी समर्थ सांगतात की वाईट कर्मे माणसाचे जीवन उद्ध्वस्त करतात. ते माणसाला नेहमी अधर्म, पाप आणि अन्यायकारक कर्मांपासून दूर राहण्याचा उपदेश करतात. जो माणूस वाईट कर्म करतो त्याला त्याचे परिणाम भोगावेच लागतात हे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यांनी अनेक उदाहरणाद्वारे सांगितले आहे की वाईट कर्मांमुळे माणसाच्या जीवनात अशांती आणि दुःख येतं. माणसाने नेहमी धर्माच्या मार्गावर चाललं पाहिजे आणि आपल्या कृतींमध्ये ईश्वराचं भान ठेवलं पाहिजे. वाईट कर्मांपासून दूर राहिल्यानेच माणसाचे जीवन शुद्ध आणि पवित्र होतं असे स्वामी समर्थ सांगतात. स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार कर्माचे फलित केवळ या जन्मापुरतेच मर्यादित नसते, ते पुनर्जन्मातही परिणाम घडवते. माणसाचे कर्म हे त्याच्या पुढच्या जन्मावर देखील प्रभाव टाकते. जो माणूस चांगले कर्म करतो त्याला पुढच्या जन्मात अधिक उत्तम परिस्थिती प्राप्त होते असे ते सांगतात. पुनर्जन्माच्या सिद्धांतानुसार माणसाचे आजचे कर्म त्याच्या भविष्याच्या परिस्थितीला आकार देतं. जो माणूस जीवनात सत्कर्म करतो त्याला पुढच्या जन्मात अधिक उन्नत जीवन प्राप्त होते, तर जो माणूस वाईट कर्म करतो त्याला पुढच्या जन्मात कष्ट आणि दुःख भोगावं लागतं. त्यामुळे स्वामी समर्थ माणसांना सतत चांगले कर्म करण्याचा सल्ला देतात. श्री स्वामी समर्थांच्या मते कर्माच्या मार्गावरूनच माणसाला मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष हा अंतिम ध्येय आहे आणि तो केवळ योग्य कर्मानेच मिळू शकतो. जो माणूस निष्काम कर्म करताना ईश्वराचं स्मरण ठेवतो त्याला मोक्षप्राप्ती होते. कर्माचा फलित भोगून माणसाला आपल्या आत्म्याची शुद्धी प्राप्त होते आणि त्याच्या जीवनातील विकार नष्ट होतात. मोक्षप्राप्तीसाठी कर्माच्या नियमांचं पालन करणं अत्यावश्यक आहे असं स्वामी समर्थ सांगतात. ते वारंवार कर्मयोगाच्या महत्त्वावर जोर देतात, कारण योग्य कर्माच्या आधारेच माणसाचं जीवन पवित्र होतं आणि आत्मज्ञानाचा प्रकाश प्राप्त होतो.